आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। एसटी कर्मचारी संघटनेकडून आज राज्यभर निदर्शनं होणार आहेत। एसटी कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर ही निदर्शनं केली जातील। मागण्या मान्य न झाल्यास 3 सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलन करू। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने हा इशारा दिलाय। महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी हे आक्रमक झालेले आहेत आणि कर्मचारी संघटनेकडून राज्यभर निदर्शनं केली जाणार आहेत। कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। पगारांचा विषय तर आहेच, पण त्याबरोबरीने इतरही अनेक मागण्या प्रलंबित आहेत। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय प्रमुख मागण्या आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या? नक्कीच आपण जर बघितलं तर आपल्यापर्यंत आवाज येत नाहीये मोहसिन शेख यांचा, मात्र आपण अधिक माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत। अनेक कर्मचाऱ्यांच्या मागण्या या प्रलंबित आहेत आणि त्यासाठी ही निदर्शनं केली जात आहेत। मोहसिन, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय, काय नेमक्या मागण्या आहेत? नक्कीच आपण जर बघितलं होती तर 9 ऑगस्ट रोजी सगळ्या एसटी कामगार संघटनेनी संपावर जाण्याची घोषणा केली होती। मात्र 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संघटना आहे त्यांची बैठक बोलवून यावर आपण तोडगा काढू, आपण संप मागे घ्यावा अशी विनंती केली होती आणि त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला होता। मात्र 20 ऑगस्ट रोजी पुन्हा यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन या सगळ्या मागण्यांवर तोडगा काढू असं ठरलं होतं। मात्र काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांसोबत 20 ऑगस्ट रोजीची बैठक होणार होती, ती झालेली नाहीये। त्यामुळेच आता जे आहे तर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आज निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज सकाळपासून राज्यभरातील वेगवेगळ्या एसटी डिपो असतील किंवा आगार असतील या ठिकाणी निदर्शने केले जाणार आहे आणि लवकर यावर निर्णय झाला नाही तर 3 सप्टेंबर पासून राज्यभरात पुन्हा आंदोलनाचा इशारा जे आहे तर एसटी कामगार संघटनेने दिलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।